नमस्कार रसिक श्रोते हो. प्रीती मिळेल का हो बाजारी ही कथा आज आपण ऐकणार आहात. लेखक आहेत वसंत कानेटकर आणि कथासंग्रह हे हृदय कसे आईचे. प्रीती मिळेल का हो बाजारी. तास संपून वर्गावरून परत येत असताना किंचित धुंद मनस्थितीत गुणगुणत मंदाकिनीनं ऑफिसमध्ये पाऊल टाकले आणि भानावर येताच ती एकदम दचकली आणि क्षणभर स्वतःशीच हसली. तिला वाटलं आपल्यासारखी तिशीच्या घरात गेलेली प्रौढ कुमारिका नी एका जबाबदार मुलीच्या शाळेची हेडमिस्ट्रेस असल्या ओळी गुणगुणताना जर कुणी ऐकल्या असल्या तर त्यांनी काय कल्पना केली असती. इथे कुणी मिस्किल मास्तरणी वा चहाटळ मुली नव्हत्या हे आपलं भाग्यच. अविने आपलं गुणगुणणं ऐकलं असतं तर तो थट्टेनं म्हणाला असता, का ताईसाहेब, प्रीतीची गाणी ओठांवर खेळायला लागली आहेत आताशी तुमच्या. आणि कदाचित शिरोळे मास्तर टीचर्स रूममध्ये चहा पिताना डोळे मिचकावीत मित्रमंडळींना म्हणाले असते, वठलेल्या वृक्षाला देखील कधी कधी बहर येतो बरं का. खडून पांढुरलेले हात वॉश बेसिनमध्ये धुत असताना मंदाकिनीच्या मनात विचार येऊन गेला. शाळेमध्ये आपली 10 वर्ष तरी नोकरी झाली, परंतु गेल्या वर्षापर्यंत आपली अशी चेष्टा करण्याची कुणाची तरी हिंमत होती का. नाहीतर या 10 वर्षात आपण किती चांगली स्थळं नाकारली, किती तरुणांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या नि आप्तेष्टांचा आणि मित्रमैत्रिणींचा आग्रहाचा उपदेश कसा धुडकावून लावला हे काय लोकांना ठाऊक नाही. पोरीच्या मनामध्ये काय आहे काही कळत नाही, पक्की आतल्या गाठीची आहे बाई. हे टीचर्स रूममधले वारंवार आडून कानावर आलेले उद्गार. परंतु 1 वर्षापूर्वी सदानंदाची व आपली ओळख झाली नी. मंदाकिनीनं नॅपकिनला ओले हात पुसले आणि टेपलाजवळ येऊन दगडून आणून ठेवलेला कोकोचा कप तिनं उचलला. आपलं पत्र त्यांच्या हातात पडून 4 दिवस होऊन गेले. यायचं असतं तर यापूर्वीच येऊन त्यांनी आपली भेट नसती का घेतली. आता हळहळून काय उपयोग. मंदाकिनीला आपल्याच मनाचा राग आला. हळहळण्याचा प्रश्नच काय मुळी. आपण होऊनच जर त्यांना पत्र पाठवून कळवले की तुमचे नि माझे मार्ग वेगळे आहेत, स्वभाव धर्म भिन्न आहेत, आपलं लग्न मोडलं असं समजावं आणि पुन्हा माझी गाठ घेण्याचा प्रयत्न करू नये म्हणून, तर ते आता परत येतील अशी अपेक्षाच का करावी मुळी. मंदाकिनीचं लक्ष सहज टेबलवर पडलेल्या पुस्तकांच्या गठ्ठ्यामधील केशवसुतांच्या कवितेकडे गेलं आणि तिला आजच्या तासाची स्मृती झाली. केशवसुतांच्या प्रीती या कवितेच्या निमित्तानं आपण केलेली प्रेम भावनेची उपरोधी पण तर्कशुद्ध मीमांसा. मुली कशा चकित होऊन तासभर नुसत्या ऐकत राहिल्या होत्या. लगेच तिला वाटलं, 6 महिन्यांपूर्वी वर्गामध्ये ही कविता आपण शिकवली असती तर आजच्या इतकी तिची विटंबना खचित केली नसती. उलट मुलींना सांगितलं असतं की प्रीती ही जीवनातली एक दिव्य शक्ती आहे, जीवनातला एक निरागस आनंद आहे. बायांनो, भलत्या वेडाला आणि अहंकाराला बळी पडून या आनंदाला पारख्या होऊ नका. शक्य तितक्या लवकर आपलं माणूस हुडकून काढा आणि दिव्य शक्ती, निरागस आनंद. वर्गात ज्या उपहासानं आपण हे शब्द उच्चारले नि मुलींना हसवलं, त्या उपरोधामागं भळाभळा वाहणारी एक जखम होती. मुलींना त्याची काय कल्पना. आपणच त्यांना चेष्टा करायला प्रथम संधी दिली. आता सदानंदाचा आणि आपला काही संबंध नाही असं त्यांना सांगितलं तरी पटायचं नाही. मंदाकिनीनं कोकोचा कप खाली ठेवला आणि ती समोरच्या आराम खुर्चीवर येऊन लवंडली. आपली नाजूक गोरीपान लांबसडक बोटं तिनं क्षणभर आपल्या डोळ्यांवर दाबून धरली. सदानंदाचं आणि आपलं लग्न मोडलं हे बरं का. मोडलं? हो, मोडलं नाही तर काय. गेल्या बुधवारी आपण आपल्या हातानं पत्र पोस्टात टाकलं, ते त्यांना केव्हाच मिळालं असणार. काय साम्य होतं त्यांच्यातनं आपल्यात. आपण नाजूक नि सुंदर तर ते ओबड धोबड नि कुरूप. इतके दिवस थांबून शेवटी हेच का ध्यान पत्करलं. अशी टीका आपण आपल्या मित्रमैत्रिणींच्याकडून ऐकली, त्यात काय खोटं होतं. आपला स्वभाव खेळाडूंनी कलाप्रिय तर ते रुक्ष आणि व्यवहारी. आपल्याला चतुर संभाषणाची काव्यमय वृत्तीची आवड तर ते सदा अबोलनी नेहमीच गंभीर. आपल्या थट्टेखोर बोलण्यानं कधी स्मिताची रेषा मुद्रेवर उमटली तर उमटली, नाहीतर 24 तास डोक्यात विचार कसला
तर पेशंट्स, ऑपरेशन्स आणि संशोधन. असल्या तऱ्हेवाईक वागण्यामुळंच पहिली बायको कंटाळून घटस्फोट घेऊन गेली असेल निघून. आणि म्हणे हे कॉलेजमध्ये होते तेव्हा चांगले खेळाडू होते आणि त्यांचा स्वभाव फार मनमोकळा आणि आनंदी होता. खरंच वाटेल एखाद्याला ऐकून ते. मंदाकिनीची नजर पुन्हा केशवसुतांच्या कवितेकडे गेली नि तिला प्रेमळ कृत्याची माळ प्रियजन कंठी तू घाल या ओळी आठवल्या. प्रेमळ कृत्यांची माळ घातली म्हणजे शाश्वत प्रीती लाभेल म्हणे. पण प्रीतीतलं आकर्षण थोडंच टिकणार आहे त्यामुळं. दुरून प्रेमळ दिसणाऱ्या वृत्ती म्हणजे बगीचात फुललेली चित्रविचित्र रंगाची विलायती फुलंच. त्यांचा रंग मनाला मोहिनी घालतो. पण म्हणून सुगंधाच्या अपेक्षेनं जवळ गेलं तर? पुरुषाच्या प्रेमाचं तसंच नाही का? सदानंदाच्या आणि तिच्या पहिल्या भेटीचा प्रसंग मंदाकिनीला आठवला. शाळेतल्या मुलींच्या बरोबर पावसाळ्याच्या दिवसात गोकाकला गेली होती ती. अवीचं लग्न व्हायचं होतं अजून तेव्हा. तरी मुलींच्या मध्ये सुलोचना येणार आहे हे कळल्यामुळं तोही होता तिच्याबरोबर. गोकाकला पावसात हिंडण्याचं निमित्त होऊन परतल्यानंतर तिला इतका ताप भरला की अविनाश एवढा MBBSच्या परीक्षेला बसणारा, पण तो देखील घाबरून गेला. जवळजवळ 2 दिवस मंदाकिनीला शुद्ध नव्हती. तिसऱ्या दिवशी मध्यरात्री तिनं डोळे उघडले तो जवळ अविनाशनी त्याच्या शेजारी आपला हात हातात घेऊन स्टेथोस्कोप गळ्यात अडकवून दुसरेच कुणी मध्यमवयीन गृहस्थ उभे असलेले तिला दिसले. चांगले उंच आणि धिप्पाड. काळे सावळेच होते ते, पण त्यांचे काळेभोर टपोरे डोळे, साऱ्या सृष्टीतलं कारुण्य भरलं होतं त्यात. मंदाकिनीला आठवलं, आपण डोळे उघडलेले पाहिल्याबरोबर त्यांच्या कारुण्यपूर्ण डोळ्यात आनंदाची लकाकी चमकली. स्टेथोस्कोप खाली ठेवीत ते म्हणाले, आता काही काळजी करायचं कारण नाही अवी तुला. सांगितलं नव्हतं मी तुला की या आज रात्री शुद्धीवर येतील म्हणून? जा आता, स्वस्थ जाऊन झोप पाहू तू. आणि आपण पाणी मागितलं तेव्हा स्वतःच उठून पेला आपल्या ओठाला लावीत ते म्हणाले, पाहिलं किती भित्रे आहेत तुमचे बंधुराज. उद्या डॉक्टर होऊन प्रॅक्टिसला लागल्यानंतर काय रे करशील? आपण सहज घड्याळाकडे पाहिलं. रात्रीचे 3 वाजून गेले होते. म्हणजे 3 वाजेपर्यंत जागत होते की काय दोघे आपल्या उशाशी? अविनाश आपला भाऊ आहे, त्याला आपली काळजी वाटणं स्वाभाविक आहे. पण हे दुसरे गृहस्थ? त्या रात्री त्याच एका विचारानं आपल्याला कितीतरी वेळ झोप लागली नाही. हे डॉक्टर सदानंद, कॅम्पमधले प्रसिद्ध डॉक्टर आणि सर्जन, आणि माझे गुरु बरं का ताई. दुसऱ्या दिवशी अविनं त्यांची आपली ओळख करून दिली. अविनाशच्या तोंडून त्यांचं नाव यापूर्वी आपण कितीतरी वेळा ऐकलं होतं. त्यांचा प्रेमळ स्वभाव, लोकांना मदत करण्याची त्यांची तत्पर वृत्ती, शस्त्रक्रियेत त्यांनी मिळवलेलं नैपुण्य, त्यांचे संशोधनातील नवे नवे प्रयोग याबद्दल एकदा अवी बोलायला लागला म्हणजे त्याचं त्याला भानच राहत नसे. डॉक्टरनी एका युरोपियन बाईशी लग्न केलं होतं आणि त्यामुळंच त्यांच्या गृहजीवनाला आग लागली होती. क्षुल्लक मतभेदाच्या ठिणग्या पडून पडून ही आग पुढं इतकी भडकली की अखेर त्या दोघांचं खूप मोठं भांडण झालं आणि ती बाई घटस्फोट घेऊन अमेरिकेला निघून गेली. तेव्हापासून डॉक्टर फार गंभीर झाले असं अवी म्हणत होता. डॉक्टरांच्या डोळ्यांमध्ये जे कारुण्य दिसे त्यात उद्ध्वस्त गृहजीवनाचं प्रतिबिंब क्षणोक्षणी आपल्याला दिसे. त्यांच्याबद्दल त्यामुळंच आपल्या मनात अनुकंपा निर्माण झाली. परंतु आपल्या आजारीपणात इतक्या दक्षतेनं आणि मायेनं त्यांनी आपली सेवा शुश्रूषा केली म्हणूनच आपण त्यातून वाचलो आणि त्यामुळंच त्या अनुकंपेचं रूपांतर प्रेमात झालं. त्यांच्याशी झालेल्या औपचारिक ओळखीचं पर्यावसान किती झटदिशी मैत्रीत झालं आणि मैत्रीचं 3 महिने झाले नाही तोच आपण लग्नही ठरवून टाकलं आणि मोटारसायकलचा अपघात होऊन सदानंदाचा पाय दुखावला नसता तर एव्हाना आपलं लग्नही होऊन गेलं असतं कदाचित. सदानंदाच्या पायाला अपघात झाला म्हणून आपलं लग्न लांबणीवर पडलं. त्यांची शुश्रूषा करण्यासाठी म्हणून आपण त्यांच्या घरी जाऊन राहिलो. अवी होता आपल्याबरोबर, तरी लोकांनी टीकेचं काहूर उठवायला कमी केलं नाही. परंतु त्यामुळं आपल्या मनाला जेवढा त्रास झाला नाही इतका मनस्ताप अधिक निकट आल्यामुळं
त्यांच्या वृत्तीतली, स्वभावातली आणि जीवनातली दुसरी बाजू बघायला मिळाल्यामुळं आपल्याला झाला. त्यांच्याबद्दल आपल्या काय कल्पना होत्या आणि केवढी निराशा आपल्या पदरी आली. त्या दिवशी रात्री औषधाची बाटली घेण्यासाठी म्हणून आपण त्यांच्या निजायच्या खोलीतल्या कपाटाजवळ गेलो. कपाट उघडल्यानंतर औषधाची बाटली मिळाली, पण शेजारीच पडलेल्या मद्याच्या रिकाम्या बाटल्या बघून केवढा धक्का बसला आपल्याला. डॉक्टरांची बायको त्यांना सोडून निघून गेली. त्या मनस्तापाच्या वेळीच म्हणे त्यांनी मद्याचा पहिला पेला उचलला. परंतु हेच काही एकटं कारण नव्हतं आपल्या मनातून ते उतरायला. त्यांचेनी आपले स्वभाव धर्म भिन्न होते, वृत्ती वेगळ्या होत्या हेच खरं. त्यामुळं गेल्या 2-3 महिन्यातलं त्यांचं आपल्याशी होणारं वर्तन आपल्याला खुपलं. त्यांना आपल्या हुशारीबद्दल, रसिकतेबद्दल नि आपल्या अंगच्या गुणाबद्दल काही म्हटल्या काही वाटत नाही. आपण त्यांना हवे होतो म्हणून ते वरवरचं प्रेम होतं. नाहीतर त्या चांदण्या रात्री, काणेकरांची एकलेपणाची आग ही कविता त्यांच्याच आग्रहाखातर आपण म्हणून दाखवली तेव्हा प्रशंसेचा एक शब्द तरी त्यांच्या तोंडातून यायचा होता. कविता आपण म्हणून संपवली नि फीट आल्यासारखे घुमेपणानं ते आत निघून गेले. किती वाईट वाटलं आपल्याला तेव्हा. कधी नव्हे ती महिला परिषदेच्या स्वागताध्यक्षपदावर आपली एकमतानं निवड झाली होती. 8 दिवस खपून आपण भाषण तयार केलं होतं. आले असते त्या दिवशी ऐकण्यासाठी परिषदेला तर काय कॉलऱ्याने मरत होते एकदम सगळे जांभळीचे गावकरी. तसं कशाला, स्त्री मासिकातून आपल्या इतक्या लघुकथा प्रसिद्ध होतात, पण त्यांनी आपण होऊन कधीतरी वाचली आहे का एखादी? आपण मागं लागावं तेव्हा सवड काढून वाचली तर वाचायची एखादी वेळी, आणि वाचून लागलीच त्यातले दोष काढायला सुरुवात व्हायची. ही काय प्रणयाची तऱ्हा झाली? ही काय प्रीतीची रीत झाली? दिसायला प्रसंग लहान खरे, परंतु त्यामुळेच ते आपल्या मनातून उतरले. परंतु त्या दिवशी लग्न झाल्यानंतर नोकरी सोडण्याची त्यांनी जी आपल्याला सूचना कसली, हुकूमच होता तो, केली, त्यामुळंच त्यांचेनी आपले भांडण झाले नि लग्न मोडण्यापर्यंत आपण येऊन पोचलो. त्यांना वाटलं असेल की करून करणार काही, 2 दिवस रुसेल फुगेल नि, पण आता आपलं पत्र त्यांच्या हातात पडल्यानंतर कुणीतरी हाक मारली म्हणून मंदाकिनी दचकून भानावर आली. डोळ्यांवरची बोटं तिनं दूर केली. कुणाचा जरी निरोप घेऊन दगडू शाळेचा शिपाई समोर उभा होता. काय रे दगडू? घरून निरोप आलाय, छोटे साहेबनी बाई आत्ताच आली आहेत मुंबईहून. कोण? अवी आलाय? मंदाकिनी विस्मयचकित होऊन उठत म्हणाली. तिनं कॅलेंडरकडे पाहिलं. छे, जुलैच्या मध्यावर कसल्या आहेत सुट्या, आणि सुट्टी असती तर आपल्याला कळवलं नसतं का अगोदर त्यानं? मग आणि सुलूही आली त्याच्याबरोबर, भांडून तर आली नसतील ना दोघं? या विचाराबरोबर मंदाकिनी एकदम चरकली. 8 दिवसांपूर्वी अवीनं पाठवलेलं पत्र तिच्या डोळ्यांसमोर उभं राहिलं. घरामध्ये प्रत्यही घडणाऱ्या लहान सहान प्रसंगात सुलू आपला पाणउतारा कसा करते नि त्यामुळे तिचे नि त्याचे कसे खटके होत होते, त्याला जीवन कसं असह्य होत चाललं होतं, याची सविस्तर हकीकत त्यानं तिला पत्र घालून कळवली होती. आणि 2च दिवसांनी सुलोचनेकडूनही तिला एक भला मोठा खलिता आला होता. त्यामध्ये अवी घरामध्ये किती तऱ्हेवाईकपणानं वागतो याचं वर्णन तिनं केलं होतं. त्याच वेळेला मंदाकिनीला भीती होती की आज ना उद्या. मंदाकिनी गडबडीनं घरी जाण्याच्या तयारीला लागली. घंटा दाबून तिनं हेड क्लार्कला बोलावलं आणि ऑफिसमधली उरलेली कामं आणि अपुरा राहिलेला पत्रव्यवहार याबद्दल तिनं त्यांना घाईघाईनं सूचना दिल्या नि छत्री आणि छोटी पर्स घेऊन ती बाहेर पडली. रस्त्यानं जाताना तिच्या मनात विचार आला, हाच अवी नि हीच सुलू लग्नाच्या अगोदर एकमेकांच्या सहवासासाठी नव्हे दर्शनासाठी देखील किती तळमळत असत. सुलू आपल्याकडे शिकवणीला येणारी मुलगी, तिला भेटण्यासाठी म्हणून अवी दर शनिवारी मुंबईहून पुण्याला यायचा, आणि आपण मात्र खुळेपणानं समजत होतो की किती बहिणीबद्दल प्रेम आहे अवीला, आपल्यालाच भेटायला येतोय तो. नकळत त्यानं केव्हा तिच्याशी लग्न जमवलं हे आपल्याला देखील समजलं नाही. सुलूच्या आईवडिलांची समजूत घालताना किती प्रयास पडले आपल्याला. आपण त्यावेळी मध्यस्थी करावी
म्हणून त्यावेळी अवीनं, सुलू ही माझी देवता आहे, तिच्यासाठी मी काय वाटेल ते करीन. तिची मला प्राप्ती झाली नाही तर माझं जीवन उजाड वाळवंटासारखं होईल. समुद्रात उडी टाकून जीव देण्याखेरीज गत्यंतर राहणार नाही मला. अशी पानंच्या पानं खरडली होती आपल्याला. आणि सुलूनही आपल्या वडिलांना लिहिलं होतं. त्यांच्यावरील माझ्या प्रेमाची कल्पना नाही येणार दादा तुम्हाला. माझं त्यांच्याशी लग्न होऊ नये असा तुम्ही हट्ट धरलात तर मी गळफास लावून जीव दिल्याखेरीज राहणार नाही. त्या दोघांचं लग्न होऊन अजून पुरतं वर्षही उलटलं नाही. तोच खरंच प्रणयाच्या उन्मादानंतर मनोभंगाचा काळ यावा असा शापच आहे की काय मानवजातीला. प्रीतीबद्दल उराशी बाळगलेल्या मधुर कल्पना म्हणजे क्षणभंगूर स्वप्न तरंगच आहेत का? सुकून जाणाऱ्या पुष्पांचा गंध, विरून जाणाऱ्या इंद्रधनुष्याचे मनोहारी रंग नि वितळून जाणाऱ्या चंचल मेघांचे मोहक आकार, यातून तर प्रीतीची मयसृष्टी निर्माण झाली नसेल ना. प्रीती मिळेल का हो बाजारी, प्रीती मिळेल का हो शेजारी. छे छे, खरी प्रीती कुठंच मिळणार नाही, शाश्वत प्रेम कुठंच लाभणार नाही. मंदाकिनीनं घरात पाऊल टाकलं तेव्हा त्या विचित्र दृश्यानं हसावं की रडावं हेच तिला समजेना. दिवाणखाण्यामध्ये दोन समोरासमोरच्या कोचांवर अविनाश व सुलोचना कपाळाला आठ्या घालून गंभीर मुद्रा करून बसली होती. अवीच्या हातात एक इंग्रजी वर्तमानपत्र होतं आणि सुलू एका मराठी मासिकात तोंड खुपसून बसली होती. मंदाकिनी आत येताच दोघांनी माना बाहेर काढून एकदा तिच्याकडे पाहिलं नि मुद्रा त्रासिक नि गंभीर करून पुन्हा खाली वळवल्या. खिळ्याला छत्री अडकवीत नि पर्स टेबलाच्या ड्रॉवरमध्ये टाकीत हसून मंदाकिनी म्हणाली, खडाष्टकाचा प्रयोग आहे वाटतं आज घरात. तिच्या बोलण्यावर अवी ओरडला, ताई ताई आता चेष्टेवारी घालू नकस तू हे. माझ्या आयुष्याचा इकडे उन्हाळा व्हायची पाळी आली नि तू आपल्या हातानंच करून घेतलाय हा उन्हाळा. सुलू मान वर करून बोलली, तू मध्ये बोलू नकोस, सांगून ठेवतोय हा सुले, मी ताईशी बोलतोय. अविनाश संतापानं गुरकावला, मीही पण ताईशीच बोलते, समजलं का? अडलंय तुमच्याशी बोलायला माझं. सुलू चिडून उद्गारली. आणि मग मंदाकिनीला बोलू देण्याच्या अगोदरच दोघंही एकमेकांच्या अंगावर तुटून पडून इतकी भांडू लागली की ती शेवटी कान किटून संतापानं, तुमचं भांडण संपलं म्हणजे मग या माझ्याशी बोलायला, असं ओरडली आणि तिथून उठून माडीवर निघून गेली. तेव्हाच त्यांच्या तोंडाला खीळ बसली. मग मात्र दिवसभर दोघंही एकमेकांशी चकार शब्द देखील बोलली नाहीत. सुलोचनेच्या ट्रंकेतील धोतर जरी अविनाशला लागलं किंवा तिला बाजारात जाण्यासाठी पैसे लागले तरी त्यासाठी सगळा कारभार ताईसाहेबांच्या मध्यस्थीनंच चालला होता. जेवायला काय ती तिघं एकत्र आली, परंतु त्यातही अविनाश मुद्दाम मंदाकिनीला उद्देशून आपले हॉस्पिटलमधले अनुभव सांगत होता आणि मग सुलूही तिलाच उद्देशून महिला मंडळातील मौजा सांगू लागली. मंदाकिनीनं रात्री दोघांना निरनिराळं गाठून जेव्हा भांडणाचं मूळ शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला खरोखर हसू आलं. इतक्या त्या गोष्टी क्षुल्लक होत्या, पण त्या क्षुल्लक दिसणाऱ्या ठिणगीतूनच भांडणाची ही प्रचंड आग पेटली होती. दोघंही एकमेकांचं तोंड बघायला देखील तयार नव्हती. रात्री शय्येवर पडल्यावर तिच्या मनात विचार येऊन गेला, तसं पाहिलं तर ज्या गोष्टींमुळं सदानंदांच्या बद्दल आपलं मन विटलं त्या गोष्टीही क्षुल्लकच नव्हत्या का? परंतु ज्या प्रश्नानं तिचं चित्त व्याकुळ करून मध्यरात्रीपर्यंत तिला तळमळत ठेवलं तो मात्र वेगळाच होता. सदानंदांच्या बद्दल खरोखरच आपलं मन विटलंय का, की आपणच हट्टानं आपला तसा दुराग्रह करून घेत आहो? नंतरच्या 2-3 दिवसात तिनं अविनाश आणि सुलोचना या दोघांची समजूत घालण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु समजुतीचा एक शब्द देखील ऐकून घ्यायला दोघं तयार होईनात. मग मात्र मंदाकिनीला चिंता पडली की या दोघांचं पुढं होणार तरी काय. सकाळी ती शाळेमध्ये जाईपर्यंत नि नंतर ती परतल्यावर दोघंही गुस्स्यामध्ये कुठंतरी बाजूला फुरंगटून बसलेली तिला दिसत आणि तिची चिंता अधिकच वाढे. दोघांचा समेट घडवून आणण्यासाठी काय उपाय योजावा हे तिला काही केल्या सुचेना म्हणजे ती शाळेमध्ये जात होती, परंतु ऑफिसमधल्या कामाकडे किंवा शिकवण्याकडे तिचं चित्तच नव्हतं.
त्या दिवशी संध्याकाळी मंदाकिनी एक विलक्षण निश्चय करून शाळेतून घरी परतली. आपण सत्याग्रह केला तरच यातून काहीतरी निष्पन्न होईल असे तिला वाटले. आणि म्हणून घरी जाताच दोघांना समोर बोलावून, तुम्ही हा अबोला संपवला नाहीत तर आज मी अन्नाचा कण की पाण्याचा थेंब पोटामध्ये घालणार नाही, असं निक्षून बजावायचं असं ठरवूनच तिनं घरामध्ये पाऊल टाकलं. अवी, अगं सुलू, कातडी बॅग टेबलवर टाकीत तिनं हाक मारली, पण कुणीच ओ दिली नाही. क्षणभर विस्मयानं आजूबाजूला पाहून ती जिन्यापाशी गेली. पुन्हा तिनं 2-3दा हाका मारल्या, पण प्रत्युत्तर नाही. मग मात्र तिला विस्मय वाटला. ती जिना चढू लागली. इतक्यात पदराला ओले हात पुशीत स्वयंपाकघरातून आत्याबाई आल्या आणि म्हणाल्या, सिनेमाला गेली आहेत दोघंजणं. काय? सिनेमाला? अन दोघंही बरोबर? एकदम थपकून विस्मयचकित होऊन मंदाकिनी ओरडली. आत्याबाई हसल्या. खुंटीवरची शाल पांघरून देवाला जायच्या तयारीत त्या हसून म्हणाल्या, अगं असली भांडणं म्हणजे जन्माचं वैर का समजतेस तू? आल्यानंतर झालं 2-3 दिवस रुसणं फुगणं. म्हणजे तू समजूत घातलीस की काय त्यांची? मी कशाला घालू बाई? तुझं जिथं त्यांनी ऐकलं नाही तिथं माझं म्हातारीचं बरं ऐकतील. आपण होऊनच लागली एकमेकांशी कालपासून बोलायला. अगं पण मला कसं दिसलं नाही आज सकाळपर्यंत तर? अगं ते सोंग होतं तुझ्या पुढं. आल्या दिवशी इतका फार्स केला त्यांनी तुझ्यासमोर, कोणत्या तोंडानं सांगणार आपला अबोला संपल्याचं तुला? तू घरात असे तोपर्यंत करावंच लागत होतं अबोल्याचं नाटक त्यांना. पण तुझं पाऊल घरातून बाहेर पडलं की लागायची गुलुगुलू बोलायला. आज तरी काय, उद्या मुंबईला परत जायचं म्हणून मला म्हातारीला पुढं करून गेली दोघंजणं सिनेमाला निघून. पड खाल्ल्याचं कबूल करायचं कोणी? आहेत लहान मुलंच अजून, चालायचंच. असं बोलून तांदळाची वाटी उचलून त्या बाहेर पडल्या. चमत्कार आहे बाई, मंदाकिनी आश्चर्याने स्वतःशीच उद्गारली आणि विस्मयानं मूढ होऊन परत खोलीमध्ये आली. कितीतरी विचार विकाराचं तिच्या मनामध्ये एकदम वादळ उठले. दोघांच्यातला अबोला संपला कसा? समजूत घातली कुणी? समजूत घडली कशी? आणि इतक्या लवकर? समोरच्या टेबलावरचं केशवसुतांच्या कवितेचं पुस्तक तिला म्हणत होतं, ही नसे प्रीतीची रीत, उघडून पहा हृदयात. का कोण जाणे, मंदाकिनीला एकाएकी सदानंदाची आठवण झाली आणि ती अत्यंत खिन्न झाली. सहज तिचं लक्ष बाजूला पडलेल्या अवीच्या बॅगकडे गेलं. बॅगेचं झाकण उघडंच पडलं होतं आणि सामान अस्ताव्यस्त पसरलेलं होतं. दुसऱ्या दिवशी परत जाण्याची तयारी चालली होती हे उघड होतं. बॅगच्या वरच्या बाजूला पत्रांचा ढिगारा रचलेला होता. त्यातल्या एका जाड पाकिटावरच्या अक्षरानं तिची नजर खेचली. एकदम ती चमकली. ते अक्षर, होय, सदानंदांचंच होतं ते पत्र. चटकन वाकून तिनं पत्र उचललं आणि क्षणभर घोटाळून तिनं ते उघडलं आणि आतले कागद काढून त्यावरून तिने नजर फिरवली. पहिल्या 2-4 ओळी वाचताच कदाचित तेवढ्याच ओळीत तिनं पत्र टाकून दिलं असतं, परंतु त्यात तिच्या अहंकाराला धक्का लावणाऱ्या ओळी वाचून तिच्या नजरेत भरताच ती खुर्चीवर नीट बसली आणि सबंध पत्र वाचू लागली. अवीनं स्वतःचं लग्न ठरवलं तेव्हा सदानंदांना कळवताना सुलोचनेची तोंड भरून स्तुती केली असली पाहिजे असं तिला वाटलं, कारण त्यालाच उद्देशून त्यावेळी सदानंदांनी लिहिलं होतं. सुलोचनेचं तू केलेलं वर्णन वाचून मला मौज वाटली. तिचं रूप, तिची हुशारी, तिची कलाचतुरी, तिचा स्वभाव, तिची वृत्ती, यात तुझ्या मतानं दोष काढायला म्हणून जागा नाही, असंच ना? परंतु असल्या स्वप्नाळू वृत्तीनं जर तू लग्नाला तयार होशील तर 1 वर्षाच्या आत माझ्या गृहजीवनाची काय दशा झाली हे पाहिलंसच ना तू? अमेरिकेत असताना एल्सीबद्दल माझ्या अशाच भावना होत्या. आपण लग्न करतो आहोत त्या स्त्रीला सर्व गुण संपन्न मानून चालल्यामुळंच प्रत्यक्ष संसारात जेव्हा सहवासानं आम्ही जवळ आलो तेव्हा मनोभंगाच्या वेदनेनं मी व्याकुळ होऊन गेलो. तुझ्या ताईशी मी लग्न करायचं ठरवलंय ते तुला असं का वाटतं की तिच्यात काही दोष नाहीत अशी माझी समजूत करून घेऊन मी लग्नाला तयार झालोय? मी तरी माझी अशी फसवणूक मुळीच करून घेतलेली नाही.
पण तुझी ताई मात्र वयानं मोठी झाली तरी मनानं अजून तुझ्या एवढीच आहे हो. माझ्यामध्ये तिला दोष दिसत नाहीत. तिनं आपल्या एका मैत्रिणीला लिहिलेल्या पत्रामध्ये काय वाटेल ती लिहिलंय माझी स्तुती करण्यासाठी. मंदाकिनी झरझर ओळी वाचून पानं उलटत होती. सदानंदांनी तिच्या स्वभावातल्या दोषांची मीमांसा इतक्या चातुर्यानं केली होती की एकीकडे जरी तिचा अहंकार दुखावला जात होता तरी त्याचं लिहिणं खोटं आहे असं तिचंच मन कबूल करीना. तिचा मानीपणा, तापट वृत्ती, हट्टी आणि चिडखोर स्वभाव, कितीतरी उदाहरणं सदानंदांनी मोठ्या खुबीनं पत्रामध्ये लिहिली होती. शेवटी त्यांनी लिहिलं होतं, तिच्या स्वभावामध्ये मला न आवडणाऱ्या कितीतरी गोष्टी आहेत. त्या जर मी आज लक्षात घेतल्या नाहीत तर उद्या लग्न झाल्यानंतर माझा मनोभंग झाल्याखेरीज राहील का? स्वभावातल्या क्षुल्लक दोषांनी आपला मनोभंग होणार नाही इतकं प्रीतीचं स्वरूप विशुद्ध आणि विशाल असलं पाहिजे, नाही का? मंदाकिनीच्या मनात विचार येऊन गेला. खरोखरीच आपल्यात इतके दोष असून जर सदानंद आपल्यावर प्रेम करू शकतात तर, पण आता काय उपयोग? गेल्या गुरुवारीच आपलं पत्र त्यांच्या हातात पडलं. आपल्यावर त्यांचं खरं प्रेम असतं तर ते आल्याशिवाय राहिले असते का? पण आपण त्यांना इतक्या निर्दयपणानं लिहिल्यानंतर ते येतील तरी कसे? छे छे, आपण फार उतावळेपणा केला. मोठी चूक झाली आपल्या हातून. मंदाकिनीचे डोळे पाण्याने डबडबून आले. टेबलावरील केशवसुतांच्या कवितेचं पुस्तक हसून तिला म्हणत होतं, प्रीतीचा असा असे ग सौदा, प्रीतीने प्रीती संपादा. याच ओळींचा वर्गामध्ये तिनं उपहास केला होता. रात्री सिनेमाहून अविनाश आणि सुलोचना घरी परत आली. ती इतकी लाजत की एखाद्याला नवविवाहित वधूवरांच्या वरातीचीच आठवण व्हावी. आणि जेवताना मंदाकिनीनं त्यांची इतकी काही चेष्टा केली की कुणीकडून आपण भांडण केलं आणि केल्यानंतर इथं यायची आपल्याला बुद्धी झाली असं दोघांनाही झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी अविनाश आणि सुलोचना मुंबईला निघून गेली आणि सदानंदाच्या घरी जाऊन त्यांची क्षमा मागण्याच्या निश्चयानं मंदाकिनीनं त्यांना आवडणारी वेशभूषा करण्यास सुरुवात केली. शुभ्र पातळावर ब्लेझरचा कोट घालून तिनं आरशात डोकावलं आणि स्वतःशीच म्हटलं, कुणी कबूल करील का आपल्याला 32वं वर्ष लागलंय म्हणून? छोटी पर्स घेऊन अल्लड कुमारिकेच्या अवखळपणानं जिना उतरून ती खाली आली. व्हरांड्यात उभी केलेली सायकल बाहेर काढून ती दरवाजापर्यंत आली आणि एकाएकी चमकून थबकली. तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. दरवाजात मोटारसायकल उभी करून सदानंद आत येत होते. म्हणजे तुम्ही इथं? मंदाकिनी विस्मयचकित होऊन अडखळत उद्गारली. का? बंदी आहे वाटतं मला तुझ्याकडे यायला. डोळ्यांवरचा गॉगल काढून हातात घेत सदानंद हसत म्हणाले, तू काय बडी विदुषी झाली आहेस आता. 8 दिवस तोंड दाखवलं नाहीस तरी तुला आठवण नाही व्हायची माझी. माझं कुठंय तसं? गेले 2 दिवस कामात देखील लक्ष लागेना माझं. तेव्हा काम टाकून आलो आज तुझ्याकडे. वाट पाहून पर्वतानंच महम्मदाकडे जायचं ठरवलं अखेर. बघतेच काय अशी माझ्याकडे? तसं नव्हे, मंदाकिनी गोंधळून अडखळत म्हणाली, पण माझं पत्र? कसलं पत्र? कोणाचं पत्र? म्हणजे माझं पत्र नाही मिळालं तुम्हाला? छे, मुळीच नाही. काय भानगड आहे ही? सदानंद विस्मयाने उद्गारले. बाईसाहेब, मंदाकिनीनं मागे वळून पाहिलं. रोजचं टपाल घेऊन पोस्टमन दारात उभा होता. तिनं टपाल हातात घेतलं आणि वरचं जाड पाकीट पाहताच ती दचकली. अय्या, अस्फुटपणानं ती किंचाळली. सदानंदांना 8 दिवसांपूर्वी पाठवलेल्या पाकिटावर पत्ता लिहिण्याच्या भरात तिनं तो अपुराच लिहून ठेवला. त्यामुळे मालकाचा शोध करून थकून बिचारं पाकीट पुऱ्या पत्त्याच्या अभावी परत मालकिनीकडे आलं होतं. काय काय कसलं पत्र आहे पाहू? सदानंद जवळ जात म्हणाले. विजेचा झटका बसावा त्याप्रमाणे दूर होत मंदाकिनी म्हणाली, काय तुम्हाला? छे, तुम्हाला तर मुळीच मिळणार नाही. अगं पण सदानंदांना बोलू देण्याच्या आधीच मंदाकिनीने पत्राचे घाईघाईनं फाडून तुकडे तुकडे केले नि मिस्किलपणानं हसत हसत ते त्यांच्याच अंगावर उधळले नि आनंदभरानं
प्रीती मिळेल का हो शेजारी, या ओळीची लकेर घेत ती जिन्यातून अवखळपणानं वर पळाली देखील. अंगावर पडलेले कागदाचे कपटे झाडीत बिचारे सदानंद मात्र बावचळल्यासारखी मुद्रा करून डोके खाजवीत कितीतरी वेळ हा काय प्रकार झाला असावा याचा विचार करीत दरवाजात उभे होते. आपल्याला हे कथावाचन जर आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.